घराचे बांधकाम करत असताना बऱ्याच वेळा ब्रास या एककाचा वापर केला जातो, जसे वाळू, खडी, मुरुम, फरशी, दगड तसेच भिंतीचे क्षेत्रफळ ब्रासमध्ये मोजले जाते। तेव्हा आज आपण एक ब्रास म्हणजे किती, ब्रास कसे मोजतात आणि एक ब्रास म्हणजे किती किलो वाळू याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। मुख्यतः ब्रासमध्ये जागेचे क्षेत्रफळ व घनफळ मोजले जाते। क्षेत्रफळ हे वर्ग फूट म्हणजेच स्क्वेअर फीटमध्ये, तर घनफळ हे घनफूट म्हणजेच क्यूबिक फीटमध्ये दर्शवितात। प्रथम ब्रासमध्ये क्षेत्रफळ कसे मोजतात ते पाहू। एक ब्रास म्हणजे 100 स्क्वेअर फीट। 100 स्क्वेअर फीट म्हणजे 10 फूट लांबी गुणिले 10 फूट रुंदी। एखादी भिंत किती ब्रास आहे हे मोजायचे असेल तर त्याची लांबी गुणिले रुंदी करायचे व त्याला 100 ने भागायचे। उदाहरणार्थ भिंतीची लांबी 40 फूट आहे व रुंदी 25 फूट आहे, तर 40 गुणिले 25 भागिले 100 बरोबर 10 ब्रास, म्हणजे त्या भिंतीचे क्षेत्रफळ 10 ब्रास आहे। ब्रासमध्ये क्षेत्रफळ मोजायचे असेल तर त्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी भागिले 100। आता जाणून घेऊ ब्रासमध्ये घनफळ कसे मोजतात। ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये किंवा डंपरच्या डंप बॉक्समध्ये किती ब्रास वाळू, खडी व मुरुम आहे हे मोजण्यासाठी प्रथम ट्रॉली किंवा डंप बॉक्सचे घनफळ काढावे व त्याला 100 ने भागावे। घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। समजा ट्रॉलीची लांबी 12 फूट, रुंदी 6 फूट व उंची 2.5 फूट आहे, तर 12 गुणिले 6 गुणिले 2.5 बरोबर 180 घनफळ। पुढे या घनफळाला 100 ने भागायचे, जसे 180 भागिले 100 बरोबर 1.8 ब्रास, म्हणजे ट्रॉलीमध्ये काटोकाट 180 घनफूट किंवा 1.8 ब्रास वाळू मावेल। ब्रासमध्ये घनफळ मोजायचे असेल तर त्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची भागिले 100। महत्त्वाची टीप, लांबी, रुंदी व उंची मीटरमध्ये घेतली असेल तर प्रथम त्याचे रूपांतर फुटामध्ये करायचे, मगच ब्रासमध्ये मोजमाप घ्यायचे। ब्रासचे रूपांतर किलोमध्ये करायचे असेल तर त्या वस्तूची घनता म्हणजे डेन्सिटी माहीत असणे गरजेचे आहे। प्रत्येक पदार्थाची घनता वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या ब्रासचे रूपांतर किलोमध्ये करताना वेगवेगळे वजन मिळेल। येथे आपण एक ब्रासमध्ये किती किलो वाळू बसेल ते काढू। वाळूची घनता सुमारे 1600 किलो प्रति घनमीटर असते, म्हणजेच एक घनमीटरमध्ये 1600 किलो वाळू बसेल। एक घनमीटर हे 35.3147 घनफूट एवढे असते। आता एक घनफुटामध्ये किती वाळू बसेल ते काढू। येथे 1600 ला 35.3147 ने भागावे लागेल, तेव्हा 1600 भागिले 35.3147 बरोबर 45.30 किलो, म्हणजे एक घनफुटामध्ये 45.30 किलो वाळू बसेल। आता 100 घनफुटामध्ये किती वाळू बसेल ते काढू। त्यासाठी 45.30 ला 100 ने गुणावे लागेल, तेव्हा 45.30 गुणिले 100 बरोबर 4530 किलो, म्हणजे 100 घनफुटामध्ये 4530 किलो वाळू बसेल। 100 घनफूट म्हणजे एक ब्रास असते, म्हणजेच एक ब्रासमध्ये 4530 किलो वाळू बसेल।